शेतकरी विरोधामध्ये असलेले तिन्ही विधेयके, ज्यामध्ये आवश्यक वस्तू संशोधन विधेयक 2020, कृषी उत्पादन आणि वाणिज्य विधेयक 2020 आणि शेतकरी सशक्तीकरण व सुरक्षा शेतमाल किंमत व सुरक्षा विधेयक 2020 ही तिन्ही विधेयके रद्द करण्यासाठी राजधानी दिल्लीच्या सीमेवर लाखो शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे राहण्यासाठी कारंजा मानोरा तालुक्याचे नेते असलेले माजी आमदार प्रकाश डहाके यांनी आपल्या सहकाऱ्यांसोबत कारंजा तहसील कार्यालयावरती धरणे आंदोलन आयोजित केले होते। राजधानी दिल्लीच्या सीमेवर पंजाब, हरियाणा, उत्तर प्रदेशातील लाखो शेतकरी बांधव कडाक्याच्या थंडीमध्ये आंदोलन करीत आहेत। शेतकऱ्यांच्या रास्त मागण्यांसाठी करण्यात येत असलेल्या या आंदोलनाला कारंजा मानोरा तालुक्यातील शेतकऱ्यांचा सुद्धा पाठिंबा आहे, अशी घोषणा प्रकाश डहाके यांनी या धरणे आंदोलनाच्या वेळी केली। यावेळी बोलताना प्रकाश डहाके म्हणाले, अतिशय बोचरी थंडीत इथं आपण लिहिलंय जय जवान जय किसान। हे सरकार कसं आहे हे माहित नाही, हे सरकार खूप धूर्त आहे। त्या शेतकऱ्याच्या विरोधात जवानांनाच उभं केले, पोलीस असतील, पॅरामिलिटरी ट्रूप असतील, त्यांना शेतकऱ्याचं आंदोलन चिरडण्यासाठी त्या दिल्लीत उभं केले। 6 डिग्रीच्या टेम्परेचर मध्ये पाण्याचे फवारे त्या शेतकऱ्यावर मारून राहिले, याची काय परिस्थिती होती की शेती व शेतकरी संबंधी विधेयक लोकसभेमध्ये संख्येच्या बळावर आणि राज्यसभेमध्ये नियम मोडून चर्चेच्या शिवाय पास करण्यात आलेले आहे। ही तिन्ही विधेयके शेतकऱ्यांसाठी अतिशय जाचक असून शेतकऱ्यांच्या मूलभूत समस्यांचे समाधान न करता भविष्यामध्ये त्यांना खाजगी कंपन्यांच्या दयेवर सोडण्याचे काम केंद्र सरकार करीत आहे। या विधेयकामध्ये शेतमालाच्या किमान आधारभूत किमतीनेच शेतमाल खरेदी करण्याचा कायदा व नियमाच्या विधेयकामध्ये समावेश नाही। याच कारणामुळे राजधानी दिल्लीच्या सीमेवर पंजाब, हरियाणा, उत्तर प्रदेशातील लाखो शेतकरी बांधव कडाक्याच्या थंडीमध्ये आंदोलन करीत आहेत। त्यांच्या रास्त मागण्यांसाठी करण्यात येत असलेल्या आंदोलनाला आपला व आपल्या तालुक्यातील संपूर्ण शेतकऱ्यांचा जाहीर पाठिंबा आहे। शेतकऱ्यांसाठी जाचक असलेली वरील तिन्ही विधेयके सरकारने त्वरित रद्द करावी व किमान आधारभूत किमतीने शेतमाल खरेदी करणे बंधनकारक करावे, असे आपल्या अध्यक्षीय भाषणाच्या वेळी प्रकाश डहाके म्हणाले। तसेच 8 डिसेंबर रोजी दिल्लीतून भारत बंदची हाक देण्यात आली, तर त्या हाकेला सर्व शेतकरी बांधव कारंजा मानोरा तालुक्यातून ओ देऊ म्हणजेच जमलेल्या सर्व शेतकऱ्यांनी वेळ आली तर 8 डिसेंबर रोजी माझ्यासोबत रस्त्यावर उतरून भारत बंदला प्रतिसाद द्यावा, असे आवाहन सुद्धा त्यांनी यावेळी केले। मतदारसंघाच्या विद्यमान आमदाराबद्दल बोलताना ते म्हणाले की आमदारांना कोणतेही आंदोलन करण्याची सवय नाही। मागील काळामध्ये विद्यमान आमदारांनी अवैध धंद्याच्या बाबतीत आंदोलन करण्याची घोषणा केली होती। त्या घोषणेवर 2 किंवा 3 दिवस अवैध धंदे बंद होते। मात्र विद्यमान आमदारांनी कोणत्याही प्रकारचे आंदोलन केले नसल्यामुळे सर्व अवैध धंदे पूर्ववत जसेच्या तसे कारंजा आणि मानोरा तहसीलमध्ये सुरू झालेले आहेत। कारंजा हे गुटख्याचे माहेरघर असून लाखो रुपयांची गुटख्याची विक्री शहरातून केली जाते। मात्र गुटख्याच्या विरोधामध्ये सुद्धा विद्यमान आमदार शब्दही बोलत नाहीत। याचे कारण म्हणजे गुटखा माफियांशी ते संबंध जोपासतात का, अशी फिरकी सुद्धा त्यांनी यावेळी घेतली। शेतकऱ्यांच्या हितासाठी आंदोलन करणे हा तर त्यांच्यासाठी फारच दूरचा विषय आहे, असा टोला सुद्धा त्यांनी यावेळी मारला। लोक आपल्याला विचारतात की तुम्ही यापुढे निवडणूक लढणार आहात की कोणत्या पक्षावर लढणार, याचा खुलासा मी जाहीरपणे करीत आहे, असे बोलून माजी आमदार प्रकाश डहाके यांनी राजकारण हे मी समाजकारणासाठी करतो म्हणून सांगितले। मला राजकारणापेक्षा माझ्यावर प्रेम आणि विश्वास करणाऱ्या कार्यकर्त्यांपेक्षा, शेतकऱ्यांपेक्षा मला कोणताही पक्ष महत्त्वाचा नाही, पण ज्यांच्या सोबत राहिलो त्यांच्यासोबत एकनिष्ठ राहिलो हा विषय महत्त्वाचा आहे, असे वक्तव्य सुद्धा त्यांनी यावेळी केले। यावेळी उपविभागीय अधिकारी यांच्या मार्फत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना निवेदन देण्यात आलं। या धरणे आंदोलनाला शेकडोच्या संख्येने शेतकरी आले होते। माजी आमदार प्रकाश डहाके, गणेश बाबरे, विष्णू तिडके, दत्ता पाटील, ज्योती गणेशपुरे, प्रसन्न पळसकर, मते, नितीन गढवाले, विश्वनाथ ताथोड, चंद्रशेखर डोईफोडे, डॉक्टर दहातोंडे आणि शेकडो शेतकऱ्यांची उपस्थिती होती। विदर्भ न्यूज करिता कारंजा लाड येथून अक्षय लोटे यांचा हा वृत्तांत।